मित्रांनो ऐक उन्हाला सुरुवात झालेली आहे, बेकार जो ऊन पडायला लागलेला आहे. आता घरात आहे ना बिना फॅनचं आहे ना राहत नाही मित्रांनो. अरे तुम्ही कसे राहताय काय माहिती. जर तवा फ्राय होतो तवा फ्राय भेंडी 5 मिनटं काय बाहेर पडलो ना लगेच या नुसत्या घामाच्या धारा. अरे भेंडी विषय खोल. चला आज बरेच दिवसांनी आहे ना भेंडी जाऊया आपण भाट्यामध्ये. ते पण दुपार म्हणजे वाजलेलं आता 3 सव्वा 3 झालेले आहेत, जास्त नाही वाजले. बघूया चला. आज पेट्रोल पंप बघा कसला खाली येतो. भेंडी विशेष खोल. वन साईड किंग मध्ये चालू होता, वन साईड किंग मध्ये. अरे भाई 2 दिवस आहे ना एवढा जो काय केला बघ दादा बघ कसला घासून गेलाय बेकार जो. आपण भाई हेल्मेट घातलं ना की विषय डेंजर होतो, एकदम डेंजर. बा कुठचं भान राहत नाही की काय नाही. दुपार आहे ना त्यामुळे पोलीस नाही इथे कोण दिसत आहे. जाताना जरा कॉलेज जवळून जाऊया. इकडे आल्यावर तुम्हाला समजलंच असेल ना की मी कोणत्या कॉलेज जवळ आलोय. बेकार विषय एकदम टॉपचा. तुम्हाला वाटलं असेल जो इथे मी शायनिंग बिल्डिंग मारायला आलोय. भाई शायनिंग वगैरे मारायला नाही, काय जो किचड. भाई इथे मी शायनिंग बिल्डिंग काय मारायला नाही आलोय, मी थेट भाट्यातच जायला आलोय. हा दादूस आहे ना एक नंबर जातोय रे. पाया शूज अरे भाई साहब हँड ग्लोव्स हेल्मेट विल्मेट एक नंबर नादी. भाई चाललंय वाटतं गावाला. मित्रांनो तुम्हाला मी एक सांगेन, आयुष्यात आहे ना बाटली आणि पोरगी या 2 गोष्टींपासून लांब राहा. अरे भेंडी दोघंही पण आहेत ना खराब करतात. आयुष्य जिंदगी झंड. ब्लॅक फॉरेस्टला वर केला आहे आणि व्हाईट फॉरेस्टला खाली काढला आहे, कारण आपल्याला नजारा बघायचा आहे ना भाई साहब. ओ माय गॉड खतरनाक वाटतंय, खतरनाक एक नंबर वाटतंय. फीलिंग सो हॉट. कारण सूर्य आहे आपल्या डोक्यावर ना रे मेरी जान. तुम्ही म्हणत असाल जो हा एवढा सावकाश का जातोय मध्येच सावकाश. तर भाई फील घेत जायचं. फील राईटची आहे ना प्रॉपर फील घेतली पाहिजे. राईटची पूर्ण फील घेत आपण आलेलो आहे भाट्यात. भाट्यात काय माहिती नाही जो काय कोण भेटणार आहे आणि कोण नाही. डेंजर विषय. वन साईड किंग. फायनली भाट्यात आलोय भाट्यात. अरे भाई साहब भरते की काय. नाही होय कुठं थांबूया. उन्हात तर मला थांबायची इच्छा नाही बघा. भाई इकडे एक्सप्रेस घेऊन आलेला आहे, एकदम ऑफ रोडिंग करतोय भाऊ. वाळूच चालवायला गाडी आहे ना भारीच वाटेल ना. भेंडी फक्त चालवता येणार नाही मला, ते सोडा. आपल्यासाठी आपली कासोडीच बरी आहे. वन साईड किंग. जरा पुढे पण जाऊन येऊया. गणपती बाप्पा मोरया बोलूया. हा रोड आहे ना मित्रांनो एक नंबर भारी वाटतो. हा
ह्याच्या वर आहे ना, ह्या रोडवर आहे ना, तुम्ही किती पण गाडी फिरवा, किती पण गाडी फिरवा, इकडे जावा तिकडनं या, इकडनं परत जावं तिकडनं परत या, तरी सुद्धा तुम्हाला काय वाटणार ना. एकदम फिलिंग आहे ना, एकदम भारी, एकदम भारी, एकदम ओपी, एकदम वन साईड रापचिक अशी फिलिंग येते या रोडवरती. अरे ऊन असू दे, वारा असू दे, काळोख असू दे किंवा थंडी असू दे, काही असू दे, ऑल सीझन हा रोड आहे ना एक नंबर, एक नंबर म्हणजे एक नंबर. फक्त इकडे गाड्या आहेत ना, सुसाट मारतात लोक, का त्यांना काय वाटतंय की सरळ हायवे सारखाच आहे की काय. आणि विषय तो नाही, इकडे वळण आहे आणि इथे आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, एक नंबर मंदिर बांधलं, खतरनाक. आपल्याला खूप आवडतं मंदिर. आपण आता जातो सुरेशा पॉइंटला. आहे गो काय जो काय झालाय बघ, हे सगळ्यात डेंजर ना, डेंजर म्हणजे डेंजर. इथे अक्षरशः ना ट्रक उलटे होत आहेत, पलटी सुलटी खुलटी सगळं काय. एकदा तर एवढा विषय झालेला ना, टेम्पोवरच पडलेला. अरे भाई, टेम्पोतला माणूस गेला डायरेक्ट ऑन दी स्पॉट. त्यामुळे ह्या वळणातनं जरा सावकाशच, कारण ट्रकवाले वगैरे आले ना की खूप प्रॉब्लेम होतो. आता इकडनं मारायचं आपल्याला राईट. हे गुलमोहरचं झाड दिसते, गुलमोहरचं नाही कुठचं तरी, मला माहीत नाही बा, गुलमोहरचं असेल. इकडनं आपल्याला राईट मारायचं आहे. ह्याच्या थोडं पुढे गेलात ना की हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या इकडनं पण राईट मारलात ना तरी सुद्धा सुरेशा पॉईंटला जायला रोड आहे. काय एकदम विषय टॉपचा आहे. इथे जरा ऑफरोडिंग मोड चालू केलेला आहे आपल्या क्लासुटीचा बघा. वन साईड. माझ्या क्लासुडीवर आता धुळा उडणार आहे. शे, एवढी झू धुतलेली उगाच आणली इकडनं, त्या रोडने जायला हवं होतं. तुम्ही म्हणत असाल की मी सारखा पुढचा ब्रेक का मारतोय, भाई त्यामागचं एक कारण आहे हो, त्यामुळे मारतोय. ते तुम्हाला नाही समजणार, जे ह्या गाड्या चालवत आहेत ना त्यांना समजणार. व्यवस्थित प्रॉपर असा आता सर्व्हिसिंगला द्यायची आपली गाडी, तेव्हा हा सगळा विषय ना क्लिअर करून घेतो एकदाच. सारखं कोण आहे भाई, रायडिंगची पूर्ण मजा जाते ह्या आवाजामुळे. कसला आवाज आहे ना तो क्लासिक लेवलला कळेल, आणि खास करून ज्यांच्या गाडीत ABS आहे. इकडनं लेफ्ट, फायनली गाईज आपण टेबल पॉईंटला आलेलो आहे. वन साईडमध्ये टेबल पॉईंटला आलेलो आहे, वन साईड. पण आपण आपला फोनच घेऊन यायला विसरलेला आहे. म्हणजे एक फोन आणला आहे, पण आपला मेन फोन आहे ना तो आणायला विसरलेला आहे. इधर लगाता हूँ. तुमचा भाई वन साईडमध्ये आलेला आहे टेबल पॉईंटला. अरे भाई साहब, आपली क्लासुटी बघा, टेबल पॉईंटचा व्ह्यू बघा. तिकडे आहे आपलं लाईट हाऊस, त्या साईडला लाईट हाऊस आहे. हे आपलं भाटे कोहिनूर हॉटेलचा पॉईंट आहे इकडे या साईडला. खतरनाक ना. आणि इकडनं मावळतेचा सूर्य बघायला आहे ना, इकडे खूप मजा येते. हा एकदम भारी वाटते. फिलिंग सो हॅप्पी, सो ढगात.